नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण शिकतोय लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्याचं पहिलं लेक्चर, इंट्रोडक्टरी लेक्चर आपलं झालेलं आहे मित्रांनो. आता आपण बघतोय दुसरं लेक्चर, ज्यामध्ये आपण शिकणार आहे लिनिअरिटी प्रॉपर्टी आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रीवाले काही लॅपलासचे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप शिकूया मित्रांनो. लक्षात घ्या की लिनिअरिटी प्रॉपर्टी काय आहे. लिनिअरिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, लॅपलास ऑफ C1 म्हणजे कुठलाही नंबर असेल, कुठला कॉन्स्टंट नंबर, F1 ऑफ टी, F2 ऑफ टी, हे दोन फंक्शन आहे आणि ते त्याचं लॅपलास काढायचं आपल्याला. तर लिनिअरिटी प्रॉपर्टी काय सांगते तुम्हाला, ती सांगते तुम्ही त्याला सेपरेट करू शकता. म्हणजे तुम्ही काय करू शकता, C1 बाहेर घेऊ शकता आणि लॅपलास ऑफ F1 टी प्लस C2 लॅपलास ऑफ फंक्शन 2 ऑफ टी. सिम्पल असं त्याला सेपरेट लिहू शकता. त्याला आपण काय म्हणतो, लिनिअरिटी प्रॉपर्टी. मित्रांनो, एकदम साधे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. आपण आहे ना काही फॉर्म्युले बघितले. आता हा क्वेश्चन बघतो मित्रांनो, आपण काही क्वेश्चन्स बघतो. हा जो क्वेश्चन आहे ना, तो कशावरती डिपेंड आहे, लॅपलास ऑफ t⁻n वरती. काय फॉर्म्युला आपला, जर n हा पॉझिटिव्ह नंबर असेल तर फॉर्म्युला काय, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s⁻n+1. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, n जर पॉझिटिव्ह असेल तर. आणि त्याच्यानंतरचा फॉर्म्युला t⁻n वालाच लॅपलास ऑफ t⁻n इक्वल टू, अजून एक फॉर्म्युला काय मित्रांनो, इन गॅमा फंक्शन म्हणतो त्याला, गॅमा फंक्शन ऑफ n+1 डिवाइड बाय s⁻n+1. सिम्पल. ओके, तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप क्वेश्चन्स बघतो याचे. आता बघा, 4⁻⁴ बघा फॉर्म्युले लिहिले आहेत आपण. इकडे पलीकडे सगळे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. t⁻n वाले फॉर्म्युले लिहिले आहेत, n फॅक्टोरियल डिवाइड बाय s⁻n+1. सिम्पल. दुसरा n+1 डिवाइड बाय s⁻n+1. e⁻A2चं लिहिलं आहे 1/s-a. सिम्पल. असे बरेच फॉर्म्युले आपण लिहिलेले आहेत मित्रांनो. तर त्या फॉर्म्युल्यावरचे काही क्वेश्चन जे आहेत ते आपण बघतोय. आता आपण काय करणार मित्रांनो, बाय लिनिअरिटी प्रॉपर्टीनुसार, ठीक आहे, त्याला सेपरेट करणार. ओके, म्हणजे 4 बाहेर लॅपलास ऑफ t³ प्लस लॅपलास ऑफ t⁻⁵. ओके, प्लस लॅपलास ऑफ t⁻⁴/3 आणि प्लस 3 बाहेर मित्रांनो, लॅपलास ऑफ काहीच नाही, याचा अर्थ 1 आला. 1चा लॅपलास आपण बघितलं, फॉर्म्युले बघितलेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता t³ काय लॅपलास येणार, 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय s⁻n+1 प्लस लॅपलास ऑफ t⁻⁵, दॅट इज 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय s⁻⁴. इथे 3 आहे ना, 3 + 1 हा झाला s⁻⁵+1. सिम्पल. प्लस आता इथं बघा, हा फ्रॅक्शन आहे मित्रांनो. फ्रॅक्शन म्हणजे 4/3 आहे याचा अर्थ. तर आपण काय करतो, फ्रॅक्शन्स असतील तर गॅमा फंक्शन घेतो. गॅमा फंक्शन काय, 4/3 + 1 डिवायडेड बाय s⁻n+1. n प्लस किती आता तुमचा, 4/3 आहे. 4/3 + 1. सिम्पल. प्लस 3 टाइम लॅपलास ऑफ 1 म्हणजे काय आला मित्रांनो, 1/s. ओके, सिम्पल. तर मित्रांनो, याच्या अगोदर आपण बघितले, काय बघितले बघा, मी परत सांगतो तुम्हाला की आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींचे लॅपलास डायरेक्ट काढता येतील. ते कसे काढायचे, इकडे बघा मित्रांनो. 3 फॅक्टोरियल हा 3 नंबर टाईप केला आपण, हा शिफ्ट
आणि इकडं फॅक्टोरियलचं साईन आहे बघा, फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल आहे, दॅट इज किती आला रे? 6 आला. म्हणजे हा झाला 4 × 6 डिवायडेड बाय यस रेस्ट टू द पॉवर 4. सिम्पल. प्लस आता 5 फॅक्टोरियल काढायचं मित्रांनो आपल्याला. 5 हे बघा, 5 फॅक्टोरियल शिफ्ट आणि हा साईन घेतला आपण फॅक्टोरियलचं, इक्वल टू त्याला 120. म्हणजे हा झाला मित्रांनो 120 डिवायडेड बाय यस रेस्ट टू द पॉवर 6 प्लस. आता मात्र या फॉर्मॅटमध्ये गॅमा फंक्शनसाठी आपण काय करतो बघा. गॅमा फंक्शन असेल एक म्हणजे गॅमा फंक्शनसाठी आपण काय करतो, n जर असेल तर n-1 बाहेर आणि परत मध्ये काय करतो रे, n-1. सिम्पल. सो गाईज आता हा 4/3 काय आला तुमचा, 7/3 झाला. 7/3 ऑलरेडी ॲडिशन केल्यानंतर. आता हा होणार यस रेस्ट टू द पॉवर 7/3 प्लस हा 3 टाइम 1/s ऑलरेडी लिहिला आहे आपण. 6 × 4 झाले 24 बाय यस रेस्ट टू द पॉवर 6 प्लस 120 डिवाइड बाय यस रेस्ट टू द पॉवर 6 यस रेस्ट पॉवर 6 प्लस आता 7/3 - 1 आणि गॅमामध्ये परत 7/3 - 1 लिहायचा आणि हा एस रेस्ट पॉवर 7/3 प्लस 3/s आहे मित्रांनो. आता बघा, आता ह्याचे आन्सरच लिहा तुम्ही. हा काय रे मित्रांनो 7/3 आहे. म्हणजे काय काय होणार बघा, 7/3 - 1 आणि परत गॅमामध्ये 7/3 - 1. 7/3 - 1 म्हणजे किती झाला, 4/3 झाला. 4/3 इथं परत काय झाला 4/3. आता हा 4/3 आणि बाहेर काय आला 4/3 - 1. बघा इथं परत काय होणार 4/3 - 1 होणार. तो काय होणार रे 1/3. म्हणजे हा झाला 1/3 आणि गॅमामध्ये काय आला 1/3. सिम्पल. सो गाईज म्हणजे आपण आता आन्सर लिहिताना काय लिहिणार 24/s रेस्ट टू द पॉवर 6 प्लस 120 डिवाइड बाय s रेस्ट पॉवर 6 प्लस हा झाला 4/3 परत हे बघा 1/3 बाहेर 1/3 आणि गॅमा फंक्शनमध्ये आला 1/3. हा जर 1/2 आला असता तर आपण त्याला पाय लिहिलं असतं मित्रांनो. आणि हा झाला यस रेस्ट टू द पॉवर 7/3 प्लस 3/s. लक्षात घ्या, इकडे लिहितो मी. जर हा 1/2 असेल तर आपण काय लिहितो रे पाय लिहितो, बट रूटमध्ये पाय लिहितो. गॅमाला लिहित असताना काय लिहितो रूट पाय लिहितो. सिम्पल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आपला पहिला क्वेश्चन इथं संपलेला आहे. आता आपण काय बघतो दुसरा क्वेश्चन. ओके. तर मित्रांनो a - b चा स्क्वेअर. हे बघा अगोदर काय करा a - b चा स्क्वेअर लिहा. तो काय येतो रे a² - 2ab प्लस b². ओके. सो गाईज आता लॅपलास ऑफ 2t - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू काय लिहिणार आहे तुम्ही लिहिणार लॅपलास ऑफ 2चा स्क्वेअर म्हणजे 4t² मायनस 2 टाइम 2t × 3 आणि प्लस 3चा स्क्वेअर 9. सिम्पल. सो आता वेगळ्या येणार गोष्टी. 4 बाहेर येणार t² लॅपलास मायनस 4 × 3 दॅट इज 12 लॅपलास ऑफ t आणि प्लस 9 बाहेर मित्रांनो राहिला लॅपलास ऑफ 1. सो युअर आन्सर इज
for 2 factorial divided by s raised to power 2 plus 1 minus 12 1 factorial divided by s raised to the power 1 plus 1 plus 9 into 1 by s. 1 चा लॅपलास किती आला? 1 by s आला. सिंपल. सो युअर फायनल आन्सर इज 4 into 2 फॅक्टर म्हणजे 1 into 2 दॅट इज 2 डिवायडेड बाय s क्यूब मायनस 12 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 by s. सिंपल. डिनॉमिनेटर सेम करू शकता मित्रांनो, करायचं असेल तर. हा झाला 8 by s क्यूब. आता इकडे s क्यूब नाही आहे म्हणून ह्याला sनं मल्टिप्लाय करायचा म्हणजे हा झाला s क्यूब. ह्याला s स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा झाला s क्यूब. आता डिनॉमिनेटर काय झालं मित्रांनो? सेम झालं म्हणून हा आला 8 minus 12s प्लस 9s स्क्वेअर आणि होल डिवाइड बाय s क्यूब. दिस इज युअर फायनल आन्सर. समजतं मित्रांनो? सेम मित्रांनो आपल्याला स्टेप बाय स्टेप्स काही क्वेश्चन्स करायचे. आता हा क्वेश्चन काय होणार बघा, लक्षात घ्या. a मायनस a प्लस बीचा स्क्वेअर आपण लिहिला ऑलरेडी. a प्लस बीचा स्क्वेअर काय लिहितो रे? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर दॅट इज e रेज पॉवर मायनस 2t चा स्क्वेअर प्लस 2 टाइम e रेज पॉवर मायनस 2t इंटू e रेज पॉवर 3t प्लस e रेज पॉवर 3t चा स्क्वेअर. सिंपल. सो दिस इज e रेज पॉवर मायनस 4t. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी लॉज आहेत बघा. लॉज काय आहेत? ए रेज पॉवर m इंटू रेज टू द पॉवर n असेल तर आपण काय करतो? ए रेज पॉवर m इंटू n करतो. सिंपल. राईट. किंवा ए रेज पॉवर m इंटू ए रेज पॉवर n असेल तर आपण काय करतो? ए रेज पॉवर m प्लस n. सो गाईज हा झाला ए रेज पॉवर मायनस 4t. सिंपल. ओके. प्लस 2 टाइम 2 मधून 3 मायनस 2t दॅट इज e रेज पॉवर सिंपल t प्लस e रेज पॉवर 3 इंटू 2 दॅट इज 6t. ओके. आणि आपल्याला काय करायचं मित्रांनो? लॅपलास काढायचा. ओके. लॅपलास काढायचा. तर मग आपण काय करणार मित्रांनो? e रेज पॉवर मायनस 4 आपण फॉर्म्युला लिहिलेत मित्रांनो. काय फॉर्म्युला लिहिलेत बघा? लॅपलास ऑफ e रेज पॉवर 80 असेल, पॉझिटिव्ह असेल तर 1/s मायनस a घेतो. आणि हा जर लॅपलास ऑफ e रेज पॉवर मायनस 80 असेल तर आपण काय करतो? 1/s प्लस a करतो. सेम मित्रांनो याचे आन्सर्स काय येणार तुमचे लॅपलासचे? आता लॅपलास काढल्यानंतर लिहायचा नाही. सिंपल. सो युअर आन्सर इज 1/s. इथं मायनस 4 आहे तर इथं काय लिहायचा? प्लस 4 प्लस 2 डिवाइड बाय s मायनस 1 प्लस इथं काय येणार मित्रांनो? 1/s मायनस 6. दिस इज युअर आन्सर. सिंपल. ओके. तर अशा पद्धतीने तो पण क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या मित्रांनो, लॅपलासचे फॉर्म्युले आहेत तुमच्याकडं. लॅपलास ऑफ साइन ऑफ at म्हणजे कुठलाही नंबर असेल तर आपण काय करतो रे? तर आपण मित्रांनो ए हा नंबर वरती घेतो, खाली s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर लिहितो. आणि मित्रांनो जर तोच कॉस असेल, कॉस ऑफ 80 असेल तर लक्षात घ्या कॉस आहे, प्रोनाऊन्सिएशन करत असताना यस येतो म्हणून यस वरती घ्यायचा. यस डिवाइड बाय यस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सिंपल. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला सेपरेट करायचं आहे. 2 टाइम लिनियरिटी प्रॉपर्टीनुसार 2 टाइम लॅपलास ऑफ sin 4t प्लस 5 टाइम लॅपलास ऑफ
कॉस 2t. सो गाईज तुमचा आन्सर काय येणार आहे बघा. हा 2 इंटू ए किती आहे रे 4 आहे. 4 डिवाइड बाय या स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 5 आहे मित्रांनो. इथे काय आला यस डिवायडेड बाय या स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. सिंपल कळते. सो युअर आन्सर इज 2 इंटू 4 दॅट इज 8 डिवाइड बाय या स्क्वेअर प्लस 16 या स्क्वेअर डिवाइड बाय 16 प्लस 5s डिवाइडेड बाय या स्क्वेअर प्लस 4. याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकता किंवा त्याला तसंच ठेवू शकता. जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार 8 टाइम या स्क्वेअर प्लस 4 प्लस 5s ऑफ या स्क्वेअर प्लस 16 आणि होल डिवाइडेड बाय या स्क्वेअर प्लस 16 इन ब्रॅकेट या स्क्वेअर प्लस 4. सिंपल. सो गाईज आपला आन्सर काय येणार 8 या स्क्वेअर प्लस 8 4 जा 32 प्लस 5 यस क्यूब प्लस 16 इंटू 5 दॅट इज 80 यस आणि होल डिवाइड बाय मित्रांनो काय आला यस स्क्वेअर प्लस 16 ऑफ यस स्क्वेअर प्लस 4. सिंपल. सो your answer is 5s cube plus 8s square plus 18s plus 32 and whole divided by s square plus 16 in bracket s square plus 4. Simple. This is your answer. आता मित्रांनो आपण आता हे जे काही क्वेश्चन्स करतोय ना कुठले हे सायन्स स्क्वेअरवाले कॉस स्क्वेअरवाले हे क्वेश्चन करत असताना आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आले पाहिजे. ते जर येत नसतील तर तुम्हाला त्याचे आन्सर येणार नाहीत. तर आता ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले काय आहेत बघा. मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. मी या साईडला लिहितोय मित्रांनो. आपल्याकडं हे कसे आले ते पण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत ते काय cos 2 थीटा. ओके cos 2 थीटा. cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत मित्रांनो आपल्याकडं. एक आहे cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली 1 मायनस साइन स्क्वेअर तर तो काय होतं cos स्क्वेअरची व्हॅल्यू तर तो होणार आहे साइन स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर 2 साइन स्क्वेअर येणार. हा झाला दुसरा फॉर्म्युला. आणि cos 2 थीटाचा तिसरा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर जसा तसं ठेवला आणि साइन स्क्वेअरची किंमत काय टाकली 1 मायनस कॉस स्क्वेअर. तर कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर होणार आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत मित्रांनो आपण लिहिलेले. आता तुम्ही म्हणाल सर ह्याचा आपल्याला काय उपयोग आहे. तर आपल्याला याचा खूप इम्पॉर्टंट यूज आहेत मित्रांनो. ते लक्षात घ्या. हा -1 आहे मित्रांनो. हा तिकडच्या साईडला जर गेला तर हा झाला 1 प्लस कॉस 2 थीटा आणि तो 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजे काय झाला 2 कॉस स्क्वेअर थीटा. सेम मित्रांनो हा कॉस 2 थीटा राईट साईडला आला तर तो काय होणार आहे 1 मायनस कॉस 2 थीटा आणि हा 2 साइन स्क्वेअर थीटा लेफ्ट साईडला गेला तर तो होणार आहे 2 साइन स्क्वेअर थीटा पॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणाल तर हे सगळं कशासाठी. कारण मित्रांनो लक्षात घ्या साइन स्क्वेअर टीचा लॅपलास काढायचा आपल्याकडे काही फॉर्म्युला नाही आहे. त्याला तुम्हाला साइन 2 किंवा कॉस 2 मध्ये कन्वर्ट करायचे. त्यासाठी हे फॉर्म्युले. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं जर 2 कॉस स्क्वेअर थीटा असेल कॉस स्क्वेअर असेल हे 2 डिवाइड करू आपण तर आपल्याला काय करायचं 1 प्लस कॉस 2 थीटा. मान लो मित्रांनो 1 प्लस सिंगल कॉस थीटा असेल तर तुमचा फॉर्म्युला काय येणार आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 आणि हा जर मायनस असेल सिंगल कॉस थीटा असेल तिकडं तर इकडे काय होणार आहे हाफ होणार आहे. हा काय होणार मित्रांनो लक्षात घ्या साइन स्क्वेअर थीटा बाय 2 होणार. ओके लक्षात येते तुमच्या. आता तुम्ही म्हणाल सर हा ठीक आहे हे तर कळालं आम्हाला. आता मित्रांनो अजून एक फॉर्म्युला याच्यात काय फॉर्म्युला आहे बघा. आपण काय बघितलं
1 प्लस कॉस 2 थिटा काय असेल ते बघितलं. आता मित्रांनो ह्याला तुम्ही अजून कसं लिहू शकता, तर याला तुम्ही असं लिहू शकता 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 लिहू शकता. म्हणजे काय झालं रे, कॉस स्क्वेअर थिटा. आणि 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2, हा 2 इकडे डिवायडेशनमध्ये आला म्हणजे काय झाला रे, साइन स्क्वेअर थिटा. सिम्पल कॉन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो. इकडं डबल अँगल असेल तर इकडं सिंगल येतो, इकडे डबल अँगल असेल तर इकडे सिंगल येतो. आता इथे सिंगल अँगल आहे तर इकडे काय होणार, हाफ. सॉरी. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण आता याला 1 प्लस कॉस 4 थिटा केला, काय केला 4 थिटा, 4 आला त्याचा हाफ, 4चा हाफ काय होणार आहे मित्रांनो, 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा होणार. ओके. आणि 1 मायनस कॉस 4 थिटा इक्वल टू काय होणार, 2 साइन स्क्वेअर 2 थिटा होणार. सिम्पल. सो गाईज आपण आता 1 बाय 1 क्वेश्चन करूया. तर तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, लॅपलास ऑफ साइन स्क्वेअर टी काढता येत नाही डायरेक्ट, म्हणून आपण फॉर्म्युला यूज करतो. तो फॉर्म्युला आहे त्याचा 1 मायनस कॉस 2t डिवायडेड बाय 2 इक्वल टू साइन स्क्वेअर टी. सिम्पल. सो गाईज आपण लॅपलास ऑफ 1 मायनस कॉस 2t होल डिवायडेड बाय 2 असा लिहिला. तर मित्रांनो आता 1/2 बाहेर आला, हा 2 बाहेर आला, इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो लक्षात घ्या. राहिला काय, लॅपलास ऑफ 1. आता काही मुलं काय करतात, हाच 1 घेतात. लक्षात घ्या, हा 1 नाही घ्यायचा, हा 1 आहे आपल्याकडे. लॅपलास ऑफ 1 मायनस लॅपलास ऑफ कॉस 2t. कॉस 2tचं लॅपलास काढता येते मित्रांनो. काय येतं रे, तो येतं 1/2, 1चं लॅपलास 1/s, कॉसचं लॅपलास यस डिवायडेड बाय यस स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. सिम्पल. सो तुमचं आन्सर आलं 1/2 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मित्रांनो, यस स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर किती झाला 4 मायनस यस स्क्वेअर होल डिवायडेड बाय यस इन ब्रॅकेट यस स्क्वेअर प्लस 4. सिम्पल. सो your final answer is 1/2 in bracket s square get cancel, 4 divided by s time s square plus 4. आता अजून काय होईल मित्रांनो, आता अजून होईल हे फायनल एकदम 2 कॅन्सल झाला ना मित्रांनो. सो युअर आन्सर इज l इक्वल टू 2 डिवायडेड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 4. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. सेम मित्रांनो आता कॉस स्क्वेअर टीला, कॉस स्क्वेअर टीचा काय फॉर्म्युला येणार मित्रांनो, कॉस स्क्वेअर टीचा फॉर्म्युला फक्त काय येतो, प्लस होतो तिथं. म्हणजे आपलं क्वेश्चन कुठून चेंज होईल, बघा इथून चेंज होईल. इथे जे मायनस आहे तिथं फक्त प्लस करायचं आहे, एवढंच करायचं तुम्हाला. पण आपण तो प्रॉपर करूया, डोंट वरी. ठीक आहे. हे बघा तुम्हाला ओके. तर कॉस स्क्वेअर टीचा लॅपलास काढायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लॅपलास ऑफ कॉस स्क्वेअर टी इज, कॉस स्क्वेअर टीचा फॉर्म्युला काय रे, काय सांगितलं आपण, कॉस स्क्वेअर आला, एक सेकंड, कॉस स्क्वेअर आला तर आपण काय करतो, 2 कॉस स्क्वेअर 1 करतो, 1 प्लस कॉस 2t डिवायडेड बाय 2 प्लस येतो फक्त इथं कॉस स्क्वेअर टी. सिम्पल. सो युअर आन्सर इज बघा लॅपलास ऑफ 1 प्लस कॉस 2t डिवायडेड बाय 2. 1/2 बाहेर मित्रांनो, लॅपलास ऑफ 1 प्लस लॅपलास ऑफ कॉस 2t
लॅप्लास ऑफ कॉस 2t इक्वल टू आता 1/2 लॅप्लास ऑफ 1 किती आला रे 1/s प्लस लॅप्लास ऑफ कॉस 2t किती येणार यस डिवायडेड बाय यस स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. सिम्पल. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार मित्रांनो 1/2 इन ब्रॅकेट. सेम आन्सर येत नाही लक्षात घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला मित्रांनो यस स्क्वेअर प्लस 4 प्लस यस स्क्वेअर होल डिवाइड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 4. ओके. सो युअर आन्सर इज 1/2 इन ब्रॅकेट यस स्क्वेअर किती झाले 2s स्क्वेअर प्लस 4 होल डिवाइड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 4. सो मित्रांनो आपला आन्सर काय येतं 1/2. 2 कॉमन काढला राहिला मित्रांनो यस स्क्वेअर प्लस 2 होल डिवाइड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 4. सिम्पल. सो लक्षात घ्या हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. तुमचं फायनल आन्सर काय येतं रे तुमचं फायनल आन्सर येणार मित्रांनो यल इक्वल टू यस स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ऑडिट. तर मित्रांनो हे असे काही क्वेश्चन्स येतात ज्याचे तुम्हाला लॅप्लास काढायचं आहे. आता सायन्स स्क्वेअर 2t आहे सायन्स स्क्वेअर 2t. याच्या अगोदर बघितलं आपण काय बघितलं रे मी शिकवलं तुम्हाला काय शिकवलं मित्रांनो मी शिकवलं तुम्हाला की 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आला 1 मायनस कॉस 2t आला कॉस 2 थिटा आला. तो जर 2 साइन स्क्वेअर 2 थिटा असेल तर हा काय होणार आहे 1 मायनस कॉस 2 ऑफ 2 थिटा होणार ना. थिटाच्या ऐवजी काय होणार फक्त आता हा 2 थिटा होणार. म्हणजेच 2 साइन स्क्वेअर 2 थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 4 थिटा होणार. याचाच अर्थ झाला मित्रांनो साइन स्क्वेअर 2t इक्वल टू 1 मायनस कॉस 4t डिवायडेड बाय 2. सो गाईज आता आपलं जे साइन स्क्वेअर 2tचं लॅप्लास काढायला सांगितले आपल्याला कशाचं लॅप्लास ऑफ साइन स्क्वेअर 2t इक्वल टू लिहित असताना हे लिहिणार आपण. म्हणजे बघा काय होणार लॅप्लास ऑफ 1 मायनस कॉस 4t डिवायडेड बाय 2. सो गाईज 1/2 बाहेर घेतला आपण 1 मायनस कॉस 4tचा लॅप्लास. तर तुमचा लॅप्लास काय आला रे आता लॅप्लास आला मित्रांनो तुमचा 1चा लॅप्लास काय आला रे 1चा लॅप्लास आला 1/s. कॉस 4tचा लॅप्लास आला यस डिवाइड बाय यस स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. सिंपल. सो युअर आन्सर इज आन्सरला तुमचं 1/2 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन यस स्क्वेअर प्लस 16 4चा स्क्वेअर 16 मायनस यस स्क्वेअर होल डिवायडेड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 16. सो गाईज अशा पद्धतीने तुमचा आन्सर येणार 1/2 इन ब्रॅकेट यस स्क्वेअर गेट कॅन्सल सॉरी यस स्क्वेअर गेट कॅन्सल. एक मिनटं म्हणजे राहिला काय फक्त 16 डिवायडेड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 16 आणि 2 डिवाइड केलं मित्रांनो हे आणि हे. तर तुमचं फायनल आन्सर यल इक्वल टू काय आलं रे 8 डिवायडेड बाय यस टाइम यस स्क्वेअर प्लस 16. दिस इज युअर आन्सर. समजतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा तुमचा हा परत मित्रांनो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ज्याला फॉर्म्युला येतात ना मित्रांनो ट्रिग्नोमेट्रीचे त्याला हे सगळं सोपं आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा किंवा साइन ऑफ 4 थिटा काय होणार आता 2 साइन 2 थिटा कॉस 2 थिटा होणार. सिंपल.
तर असंच मित्रांनो आता ह्या लॅपलास ऑफ साइन टी कॉस टीचा आन्सर काय येणार आहे? त्याचा आन्सर येणार मित्रांनो तुमचं 1/2 नाही आपल्याकडं, तो घ्यायचा अगोदर. लॅपलास ऑफ 2 साइन टी कॉस टी, तर त्याचा आन्सर काय येणार? हे 1/2. साइन टी कॉस टीचा मल्टिप्लिकेशनचा रूल नाही आपल्याकडे मित्रांनो आता सध्या तरी लॅपलासमध्ये. तर मग आपण काय करतो ह्या क्वेश्चन्समध्ये, अशा क्वेश्चन्समध्ये की लॅपलास ऑफ साइन 2 साइन टी कॉस टी दॅट इज साइन 2 टीचा फॉर्म्युला आहे. आणि आता आपल्याला मात्र साइन 2 टीचा लॅपलास काढता येतो. तो आन्सर येणार तुमचं मित्रांनो 1/2 इंटू एक जे आहे 2 डिवायडेड बाय या स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. 2 कॅन्सल झाला मित्रांनो हा. म्हणजे तुमचं फायनल आन्सर या लिक्विड किती आला? 1/(या² प्लस 4 इज युअर फायनल आन्सर. गॉट इट? तर अशा पद्धतीने मित्रांनो तो पण क्वेश्चन केला आपण. आता आपण याच्या पुढचे काही क्वेश्चन्स करणार आहे, तर ते ट्रिग्नोमेट्रीवरती डिपेंड आहेत. लक्षात घ्या की काय क्वेश्चन आहेत रे, साइन क्यूबचं काढायचे. स्क्वेअरचे आता आपल्याला जमलं, साइन स्क्वेअर टी आला, साइन स्क्वेअर 2t आला, साइन स्क्वेअर 3t, काही येऊ द्या, तुम्हाला त्याचे आन्सर्स काढता येतील. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या साइन क्यूब आणि कॉस क्यूबला काय करायचं? आपल्याकडे मित्रांनो साइन 3 थिटाचे फॉर्म्युले आहेत. कसेच फॉर्म्युले आहेत साइन 3 थिटाचे? साइन 3 थिटा इक्वल टू, साइन असेल ना तर 3 साइन थिटा अगोदर मित्रांनो मायनस 4 साइन क्यूब थिटा, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. आणि मित्रांनो त्याच पद्धतीनं कॉस 3 थिटाचा पण फॉर्म्युला होता आपल्याकडं. तो फॉर्म्युला आहे मित्रांनो 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. सिम्पल. सो गाईज आता आपल्याला साइन 3 तर नाही आहे, आपल्याला काय आहे साइन क्यूब आहे. या साइन 3 थिटाच्या फॉर्म्युल्यावरून आपण साइन क्यूब टी काढणार आहे. आता हे साइन क्यूब थिटा आहे आपल्याकडं. तर ह्याला काय केलं आपण? इकडं आणला. याला काय केलं आपण? इकडे बघा, हा 4 साइन क्यूब टी झाला इक्वल टू हा 3 साइन थिटा जशाला तसा, आणि हा साइन 3 थिटाचा पॉझिटिव्ह तिकडे आला, या साईडला आला, तो झाला साइन 3t. सिम्पल. आपल्याला काय पाहिजे रे? आपल्याला पाहिजे मित्रांनो फक्त साइन क्यूब. म्हणजे साइन क्यूब टी इक्वल किती झाला तुमचा? 3 साइन टी मायनस साइन 3t होल डिवायडेड बाय 4. सिम्पल. आणि सेम मित्रांनो कॉस क्यूब टीचं असंच, कॉस क्यूब हा टी इक्वल टू हा इकडेच राहणार, हा 4 कॉस क्यूब टी असं राहणार. तो तिकडे गेला, पॉझिटिव्ह झाला, कॉस 3t प्लस 3 कॉस टी. आपल्याला फक्त काय पाहिजे मित्रांनो? कॉस क्यूब टी पाहिजे. म्हणजे काय होणार आहे? तो होणार आहे मित्रांनो तुमचा, इकडे बघा, कॉस क्यूब टी इक्वल टू कॉस 3t प्लस 3 कॉस टी आणि होल डिवाइड बाय 4. सिम्पल. सो गाइज लॅपलास ऑफ साइन क्यूब टी इज काय येणार रे? लॅपलास ऑफ 3 साइन टी मायनस साइन 3t हे बघा फॉर्म्युला इथे लिहिला आहे आपण, डिवायडेड बाय 4. तर मित्रांनो याच्यात करणार आपण आता, इकडे बघा, आता आपण काय घेणार? 1/4 बाहेर, लॅपलास ऑफ 3 साइन टी मायनस लॅपलास ऑफ साइन 3t. तर मित्रांनो हा 1/4 बाहेर आला रे, 1/4 बाहेर आला. हा लॅपलास ऑफ 3 काढतो आपण, 3 बाहेर जसा तसा. साईनचा लॅपलास काय येणार आहे? s² प्लस 1 मायनस साइन 3tचा काय येणार आहे? 3 डिवाइडेड बाय s² प्लस 3चा स्क्वेअर किती आला रे? 3चा स्क्वेअर करा. ठीक आहे, सिम्पल. त्याला सिम्प्लिफाय करा किंवा असंच राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही.
पण सिम्प्लिफाय करत राहा, तुम्हाला प्रॅक्टिस होईल. तर मित्रांनो हा काय होणार आता, हा होणार मित्रांनो 1/4 इन ब्रॅकेट 3 टाइम या स्क्वेअर प्लस, हा 3चा स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 3 टाइम या स्क्वेअर प्लस 1 आणि हा होल डिवाइड बाय काय झाला रे, हा या स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट या स्क्वेअर प्लस 9. सिम्पल. सो हा झाला 1/4 लॅप्लास ऑफ 3 स्क्वेअर प्लस 27 मायनस 3 स्क्वेअर प्लस तो होणार मायनस 3 इन ब्रॅकेट होल डिवाइड बाय या स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट या स्क्वेअर प्लस 9. सिम्पल. हा या 3 स्क्वेअर प्लस गेट कॅन्सल, 27 मधून 3 गेले राहिले 4, 24. हा 1/4 हा 24 डिवायडेड बाय या स्क्वेअर प्लस 1 या स्क्वेअर प्लस 9. सिम्पल. आणि मित्रांनो हा झाला 1/4, 4 कॅन्सल होईल, राहील काय 6. सो युअर फायनल आन्सर इज 6 डिवायडेड बाय या स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या स्क्वेअर प्लस 9. सिम्पल. सेम आला मित्रांनो. सेम तुम्हाला लॅप्लास ऑफ कॉस क्यूब टी काढता येईल. त्याला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा मित्रांनो. सिम्पल एकदम. कॉस 3tचा लॅप्लास काय येणार, यस डिवाइड बाय यस स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर, हा 3 बाहेर याच्यात, कॉस टीचं लॅप्लास काय येणार आहे, कॉस टीचं लॅप्लास काय येणार 1/s स्क्वेअर प्लस 1. सिम्पल. तसं करा, तुम्हाला आन्सर येईल बरोबर. आता मित्रांनो आपण हे 2 क्वेश्चन्स करणार आहे. आता हे 2 क्वेश्चन कसे आहेत बघा, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला 5 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या फक्त, एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी सांगतो. साइन ऑफ मित्रांनो लक्षात घ्या, 2 sin A cos B असेल तर काय करायचं, साइन ॲडिशन फॉर्म्युला तो ॲड करायचा साइन सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म्युलासोबत. सिम्पल. जर एक मिनिट, जर मित्रांनो कॉसचा अँगल मोठा असेल ह्या साईनच्या अँगलपेक्षा, तर मग आपण काय करतो, साइन ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचे फॉर्म्युले आपल्याकडे साईनचे आणि कॉसचे. साईनच्या ॲडिशनचा फॉर्म्युला तो सबस्ट्रॅक्ट करायचा साईनच्या सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म्युल्यावरून. सिम्पल. कधी हे, ज्या वेळेला कॉस मोठा असेल त्यावेळेला आणि साईनचा अँगल मोठा असेल त्यावेळेला आपण काय करतो, ॲडिशन करतो, आणि कॉस हा अँगल मोठा असेल तर सबस्ट्रॅक्शन करतो. सिम्पल. सेम मित्रांनो दोन्ही कॉसचे अँगल असतील, कॉस ए कॉस बी असेल, दोन्ही कॉस असेल, साईन कॉस असेल तर समजलं तुम्हाला, त्यावेळेला ॲडिशनचा फॉर्म्युला आणि कॉसच्या सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला पण ह्या दोघांमध्ये ॲडिशन, त्यावेळेला आपला आन्सर काय येते, दोन्ही कॉसचे अँगल येतात. सिम्पल. आता मित्रांनो काय वेळेला हे दोन्ही साईन असतात, फक्त एकच फरक आहे याच्यात, लक्षात घ्या. कॉस ऑफ सबस्ट्रॅक्शनचा जो फॉर्म्युला अगोदर घ्यायचा, त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचा कॉस ऑफ ॲडिशनचा फॉर्म्युला. कधी, ज्या वेळेला दोन्ही अँगल कुठले असतात रे, साईनचे असतील तर सबस्ट्रॅक्शन, कॉस ए मायनस बी अगोदर, कॉस असतील तर दोन्ही कॉस आणि ॲडिशन. ठीक आहे. तर आता इथे बघा, आता हा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला. ठीक आहे. आता आपण काय करतो बघा, नीट लक्षात घ्या मित्रांनो. दोन्ही जर ट्रिग्नोमेट्री फंक्शन असतील आणि ते मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर आपल्याकडे असा कुठला रूल
नाही आहे, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट त्याचा लॅपलास येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या, 1/2 मल्टिप्लाय करायचं आहे, 2 परत डिवाईड करायचं आहे, आणि हा झाला sin 3t आणि हा झाला cos 2t. मित्रांनो लक्षात घ्या, आपला हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात आहे ना 3t हा अँगल मोठा आहे, म्हणजेच साईन मोठा आहे, साईन मोठा असेल, साईन अगोदर असेल किंवा साईन मोठा असेल तर आपण काय करतो, साईनच्या ॲडिशन फॉर्म्युल्यामध्ये ॲडिशन करतो साईनच्या सबट्रॅक्शन फॉर्म्युल्याचे. सिंपल. म्हणजे काय येणार हा, म्हणजे मित्रांनो हा होणार आता लॅपलास ऑफ काय होणार आहे हे बघा, साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. साइन ए म्हणजे किती, साइन 3t प्लस 2t प्लस येणार मित्रांनो, का, कारण साईनचा अँगल मोठा आहे. हा जर कॉस जर मोठा असता, cos 3t असता आणि साइन 2t असता, तर मग मात्र आपण इथं जे सबट्रॅक्ट ॲडिशन घेतोय त्याच्याऐवजी आपण काय घेतलं असतं मित्रांनो, आपण सबट्रॅक्शन घेतलं असतं. ठीक आहे. आणि आता हे काय होणार, साइन ऑफ सबट्रॅक्शन 3t मायनस 2t. सिंपल. ओके. सो गाईज तुमचा आन्सर आलं लॅपलास ऑफ एक मिनटं, लॅपलास ऑफ हा काय झाला रे, साइन 5t प्लस, आता सेपरेट करतोय आपण, लॅपलास ऑफ साइन t. सिंपल. एकदम इझी आहे रे. त्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे हे काय झालं बघा, 1/2 साइन 5t म्हणजे काय झालं रे, 5 डिवायडेड बाय या स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर प्लस 1, याची किंमत किती आहे, 1 डिवायडेड बाय या स्क्वेअर प्लस 1. सिंपल झालं. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करू शकता तुम्ही. आता मित्रांनो ह्या फॉर्म्युल्यामध्ये 1/2 मल्टिप्लाय केला, परत लॅपलास घेतला झाला. आता मित्रांनो 2 नाही आहे म्हणून 2 घेतला, cos 3t cos t, दोन्ही कॉस आहेत मित्रांनो, दोन्ही कॉस आहेत. तर काय करणार, कॉसमध्ये ॲडिशन करणार तुम्ही, म्हणजे काय करणार, लॅपलास ऑफ कॉस 3 प्लस 1 किती झाला 4t प्लस कॉस ऑफ सबट्रॅक्शन करणार 3t मायनस t दॅट इज 2t. सिंपल. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, हा फॉर्म्युला यूज केला मित्रांनो. सिंपल. कळते. तर मग मित्रांनो आपलं आता फायनल आन्सर काय येणार, हे 1/2 बाहेर कॉसचं यस डिवाइडेड बाय यस स्क्वेअर प्लस एची किंमत किती आहे 4चा स्क्वेअर प्लस यस डिवाइडेड बाय यस स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. सिंपल. त्याला सिम्प्लिफाय करा, 1/2 इन ब्रॅकेट यस स्क्वेअर प्लस 4 ऑफ यस प्लस यस टाइम यस स्क्वेअर प्लस 60. ओके. आणि होल डिवाइडेड बाय काय आला मित्रांनो, यस स्क्वेअर प्लस 60 इन ब्रॅकेट यस स्क्वेअर प्लस 4. ओके. तर मित्रांनो तुमचं फायनल आन्सर आलं. याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येणार बघा, यस गुणिले यस यस क्यूब प्लस 4s प्लस यस क्यूब प्लस 16s होल डिवायडेड बाय यस स्क्वेअर प्लस 16 इन ब्रॅकेट यस स्क्वेअर प्लस 4 इन ब्रॅकेट. ओके. यस क्यूब प्लस यस क्यूब काय झाला रे, यस क्यूब प्लस यस क्यूब 2 झाला. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं 1/2 2s क्यूब प्लस 16 प्लस 4 दॅट इज 20s होल डिवाइडेड बाय यस स्क्वेअर प्लस 16 यस स्क्वेअर प्लस 4. आता इथं जर 2 कॉमन काढला तर हा 2 कॅन्सल होणार. तुमचं फायनल आन्सर काय येणार, यल इक्वल टू हा 2 कॅन्सल होणार मित्रांनो, यस क्यूब प्लस 10s होल डिवाइडेड बाय यस स्क्वेअर प्लस 16 इन ब्रॅकेट यस स्क्वेअर प्लस 4. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. ओके.
अशा पद्धतीने मित्रांनो जनरल फंक्शन्स, एलिमेंटरी फंक्शन जे होते आपलं, ज्याचे लॅपलास काढले त्याचे सिम्पल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जर लॅपलास आले तर कसे काढायचे हे आपण सगळं बघितलेलं आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा झाला पण हा खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, जे तुम्हाला डिग्रीला पुढं आता जे काही क्वेश्चन्स येणार आहेत ते सगळे ह्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.